नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता अंजली ही बाळाला ईश्वरी घेऊन गेलेली आहे. म्हणून ईश्वरी अजून का आली नाही असं आता मामी मुद्दाम बोलत असते. कारण मामीने आता बाळ ईश्वरीने फिरायला नेल्यानंतर गुंड पाठवून किडनॅप केलेलं असतं आणि आता घरी येऊन अंजलीला सांगते की अगं किती वेळ झाला त्यांना येण्यासाठी, इतका उशीर का झालेला आहे आणि ती बाळाला घेऊन अजून का आली नसेल. त्यावरती अंजली म्हणते की अगं ईश्वरीनेच नेलेला आहे बाळाला, मी फोन करून बघते. तेव्हा आता अंजली फोन करायला जाते. वल्लरी तर अगदी मुद्दाम म्हणते की हो बघ ना, फोन करून बघ. आणि लागला का फोन असं वल्लरी विचारते. तर अंजली जेव्हा फोन लावते तेव्हा फोन बंद येतोय. आता अंजलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि तिला आता आपल्या बाळाची काळजी लागते. त्यावरती आता लगेच वल्लरी म्हणते की ती ईश्वरी बाळाला कुठे घेऊन गेली असेल. आणि तेवढ्यात अर्णव ईश्वरी घरी येतात. तेव्हा त्यांनी खाली मान घातलेली असते. खूप काही शोधून काही कर्णिका सापडलेली नसते. आणि आता अंजली जेव्हा हे दोघं घरी येतात तर विचारते कर्णिका कुठे आहे. तेव्हा आता अर्णव काहीच उत्तर देत नसतो. ईश्वरी रडत असते. त्यावरती अंजली पुन्हा विचारते की कर्णिका कुठे आहे. त्यावरती लगेच मात्र आता अर्णव सांगतो की कर्णिकाला किडनॅप केलं गेलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता अंजलीला फार मोठा धक्का बसतो. अंजलीच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि लगेच मात्र तिला चक्कर येते. तेव्हा राकेश म्हणतो की काय झालं अंजली मॅडम, म्हणून राकेश आता अंजलीला धरतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.